सूर्या काय झालंय? सूर्या तू बोलत जा बरं. हे असं हताश बसलास ना की मला कसं तरी होतं. तुळजा, उद्याचा दिवस आपल्यासाठी अग्निपरीक्षा आहे. कालिंदी मॅडमचा फोन आला होता. त्या म्हणल्या काहीच पुरावा सादर केला नाही आपण तर जालिंदरला जामीन होण्याची शक्यता आहे. त्याचाच विचार करत बसलेलो मी. नाही नाही, असं होऊन चालणार नाहीये सूर्या. पण काय करायचं तुळजा आपण? अगं आज दिवसभर मी शोध घेतला पण काहीच हाती लागलं नाही माझ्या. तुळजा, मी लढाईची पूर्ण तयारी केली पण आपल्या बाजून काहीतरी पुरावा पाहिजे ना. सगळंच आपल्या विरोधात जायला लागलं तर कसं करायचं? कधी कधी वाटतं ही केस टाकून चूक केली का काही नाही. सूर्या, आपण न्यायासाठी लढतोय. यामध्ये अडचणी येत राहणारच आहेत, पण म्हणून असं काय हताश होऊन चालणार आहे का? हे बघ, आत्ता पुरावे मिळाले नाही म्हणून पुढेही मिळणार नाही असं नाही होणार आहे. कालिंदी मॅम आहेत, त्या यावर नक्कीच काही ना काहीतरी मार्ग काढतील. पण तू असं धीर सोडू नकोस बरं. तुळजा, आत्तापर्यंत कोर्टाची पायरी आपण कधीच चढलो नव्हतो. त्या कालिंदी मॅडम आहेत म्हणून जरा तरी आपल्याला आधार आहे. त्या नसतं तर मला नाही वाटत आपण या सगळ्यात टिकलो असतो. सूर्या, देव कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने मदत करत असतोच. यावेळी त्याने कालिंदी मॅमना पाठवलंय आणि जर देवानेच कालिंदी मॅमना पाठवलं असेल तर आता तोच आपल्या अडचणीवर मार्ग काढेल. तू फक्त देवावरती विश्वास ठेव आणि असा हताश होऊ नकोस. नाही, त्याच्यावर तर विश्वास आहेच, पण तू असंच धीर देत राहा. मला आधार वाटतो मला. अरे किती वेळा सांगितलं तुला झोपलेल्या माणसाला उठव नाही. अरे पाप लागत. अरे वा 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 वा. आमदार साहेब आले म्हणायचे. अहो बरं काय शशिकांतराव, अहो राजकारणातल्या माणसांनी लोकांना टोप्या घालायच्या असतात. हे असं स्वतः टोपी घालून फिरायचं नसते. अहो डॅडी, तुम्हाला भेटणं आता सोपं राहिलंय का? आमचं इथे येणं लोकांच्या नजरेत आलं तर मांडलेली समधी गणित फीस काढत्याल. अरे वा, म्हणजे अजून आमचा धाके म्हणायचं. बोला काय म्हणणे? हे बघा डॅडी, आम्हाला माफ करा. आता त्या भाग्याच्या आईबापाला शोधणं काय आम्हाला शक्य नाही. अहो आम्ही समधी प्रयत्न केले. अहो आमची समधी माणसं बी समधी कंटाळली. आम्ही एक काम करतो, आम्ही तुमचं जामीन करतो, पण या भाग्याच्या आईबापांना शोधणं आमच्याच्याने काय होणार नाही. हे जामिनाचं तर आमचा वकील बी करेल. तुम्हाला सांगितलं ते काम तुम्ही करायचं. करायचं म्हणजे करायचं. आम्ही इथून बाहेर पडलो का सूर्याच्या लहान बहिणीचे आई बाप आम्हाला दिसले पाहिजेत ना. तर तुम्हाला आज जावं लागेल. आम्ही बाहेर आलो की पहिला फोन तुम्हालाच करणार आणि त्या फोनवर तुम्ही आम्हाला आनंदाची बातमी दिलीच पाहिजे. नाहीतर टिरिंग 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 टिरिंग. आला आला फोन आला. टिरिंग टिरिंग. अरे उचल फोन. हॅलो. असे जमले की तुम्हाला? आता आम्ही जे फोन खेळणार आहे ना त्यात आम्ही तुम्हाला बी सामील करून घेणार आहे. आता म्हणा हॅलो. हॅलो 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 हॅलो. शशिकांतराव, जालिंदर निंबाळकर बोलतो. तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची होती. वा, आमचा जामीन मंजूर झाला बरं का. पण आम्ही आता जे जेलमधून बाहेर पडलोय ना त्या जेलचा दरवाजा आम्ही तुमच्यासाठी उघडून ठेवलाय. आता तुम्हाला जर तिथं जायचं नसेल एकच उपाय. भाग्यश्रीचे आई बाप सापडले का? सापडले का? नाही सापडले. शोधतोय आम्ही. काय नाही सापडले सापडले. झाले तुमचं काम. आम्हाला हेच उत्तर तुमच्याकडनं हवं होतं. काय लहान मुलासारखं फोन खेळतात. ठेवा तो फोन.
कसा वाटला खेळ? फोन फोन लहानपणी खेळायचो ना आपण. तेव्हा मला त्या प्रसादमध्ये ना एक लहान मूल दिसतं. तो कधीच कुणाचा वाईट विचार करेल असं नाही वाटत मला. तेव्हा त्याचं रक्षण कर, त्याला सांभाळ. राजूताई, प्रसाद सरनोबत तू त्याच्यासाठी प्रार्थना करत होतीस? भागू, हळू बोल की जरा. तुला ना सगळ्यांना मोठमोठ्याने बोलायची सवयच आहे. काय राजूताई, मी कशाला कोणाला सांगेन की तू प्रसादसाठी प्रार्थना करतेस ते? भागू, हळू बोल. तू मुद्दाम करते ना. भागू, अगं त्या प्रसादला मी लय दिवसापासून बघत आले आणि त्याने नेहमीच माझी मदत केली. अगं मग अशा माणसाबद्दल वाईट व्हावं असं वाटतंय का? आणि कोणाची मदत करणं नाही काही लहान काम नाहीये. आणि अशी माणसं लय कमी आहे त्या जगात. त्या माणसांच्या रक्षणासाठी आपण प्रार्थना केलीच पाहिजे ना. हा, करायला तर पाहिजे. मी कुठे नाही म्हणले. प्रसाद खरंच भारी माणूस आहे, त्याला मी उत्साहात पण बघितलंय. पण आता दादा त्याच्याबद्दल काय ठरवतोय काय माहिती. हाय. अरे सूर्या, काय सुंदर कुटुंब आहे तुमचं. म्हणजे आजकालच्या जगामध्ये जॉईंट फॅमिली असणं, सगळ्यांनी एकमेकांना एकत्र धरून राहणं खूप दुर्मिळ आहे. काय ना मॅडम, मनात असलं ना की सगळं जमत. तुम्ही अल्बम बघितला का? हो, पण एका फॅमिलीमध्ये सगळीच माणसं एवढी गोड कशी काय? आणि तुम्ही सगळे इतके निरागस कसे? म्हणजे घरामध्ये एक तरी माणूस हवा ना की ज्याला जगाचे छक्के पंचे कळतात. नाहीतर या जगात टिकणं मुश्किल आहे. मॅम, आमचा ना चांगुलपणावरती खूप विश्वास आहे. अवतीभोवती काटे जरी असले तरी फुलं कधी सुगंध द्यायचं थांबतात का? मग आम्ही तरी प्रामाणिकपणाने वागणं का थांबवायचं? खरंय, तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून हे जग अजूनही सुंदर आहे. मॅम, पण तुम्ही अल्बम का मागून घेतला होता ते कळलं नाही मला. काय ना, मला जरा जॉईंट फॅमिलीचे अल्बम बघायला आवडतात. म्हणजे अशी माणसं एकत्र एकमेकांना धरून राहतात, आनंदी असतात. खूप आवडतं मला ते सगळं बघायला. बरं चला निघूया का? हा. चल. येस, कोर्टाची कार्यवाही सुरू करा. माय लॉर्ड, या केसमधील महत्त्वाच्या साक्षीदार मालन निंबाळकर यांना मला काही प्रश्न विचारायचे. तर त्यांना प्रश्न विचारायची परवानगी असावी. परवानगी आहे. मालन निंबाळकर, मी जे काय सांगन ती समजा खरं खरं सांगन. खऱ्याशिवाय दुसरं काय बी नाही सांगणार. तर तुम्हीच सौ मालन जालिंदर निंबाळकर ना? वाई, सॉरी सॉरी सॉरी. नाही म्हणजे या नावानं तुम्हाला बोलवायची परवानगी आहे ना? का तुम्ही कुसुमावती हनुमंत आय ऑब्जेक्ट युअर ऑनर. वकील साहेब, तुम्ही मुद्दा सोडून का बोलताय? हे बघा मॅडम, मला थोडा वेळ द्या. माय लॉर्ड, आय अश्युअर यू, या प्रश्नातून आपल्याला नक्कीच काहीतरी केससाठी महत्वाचं असं समजेल. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. थँक्यू मॅडम. आपण त्यांचं म्हणणं एकदा ऐकून घेऊया. कालिंदी मॅम. येस परांजपे.
तर मालन मॅडम, मी आता जे काही नाव घेतलं ते तुमच्या माहेरचं नाव होतं, बरोबर ना? प्रत्येक स्त्रीला माहेरचं नाव असतं आणि तेच मी घेतलं. तर तुम्ही अशा एकदम दचकलात का? का रेकॉर्डला तुमचं आत्ताचं नाव कधीच लागलं नाही म्हणून तुम्ही दचकलात? माय लॉर्ड, आजपर्यंत आपण यांना सौ मालन जालिंदर निंबाळकर या नावाने ओळखत आलेलो आहोत. पण खरी वस्तुस्थिती अशी आहे की माझे अशील आणि यांचं कधी ऑफिशियली लग्न झालंच नाही. या माझ्या अशिलांच्या घरी त्यांच्या दुसऱ्या पत्नी म्हणून आल्या खऱ्या, पण त्यांचं नातं कधी ऑफिशियल नव्हतंच. कारण जालिंदर निंबाळकर आणि मालन निंबाळकर यांचं कधी लग्नच झालं नाही. आणि याला कारण होत्या त्या माझ्या अशिलांच्या पहिल्या पत्नी शालन निंबाळकर. कारण माझ्या अशिलांनी शालन निंबाळकर यांना कधी घटस्फोट दिलाच नाही. वकील साहेब, तुम्हाला जे म्हणायचं ना ते प्लीज स्पष्टपणे म्हणा. मला एवढंच म्हणायचं आहे की मालन निंबाळकर या माझ्या अशिलांच्या घरी त्यांची रखेल म्हणून परांजपे साहेब, आपण कोर्टात आहोत. कुठल्याही महिलेबद्दल अपशब्द वापरण्याच्या आधी एकदा विचार करा आणि मग बोला. मी पूर्णपणे विचार करून बोलतोय आणि यापेक्षा सोफेस्टिकेटेड आणि सोबर शब्द मला सापडला नाही म्हणून मी तो वापरला. माय लॉर्ड, मला फक्त असं म्हणायचं आहे की जी व्यक्ती जिचं या घरासोबत काहीही लीगल नातं नाही तिच्या साक्षीवर आपण किती विश्वास ठेवायचा? या साक्षीदाराची क्रेडिबिलिटी ती काय? माय लॉर्ड, जालिंदर निंबाळकर यांनी केवळ आश्रित म्हणून ठेवलेल्या एका महिलेवर या कोर्टानं विश्वास ठेवावा इतकं हे कोर्ट तकलादू आहे का? राजूताई, अगं मी कधीची थांबली जेवायची, तू जेवणार नाहीये का? अगं नाही भागू, आज उपास आहे माझा, तू घे जेवून. उपवास? आज कसला उपवास धरलाय? ते अगं राजूताई, मला लय भूक लागली. का धरलाय उपवास सांग की. अगं बरं जाऊ दे, तू उपवासाचं तरी खा. चल. भागू ऐक की, आज माझा निर्जळी उपास आहे. निर्जळी का? प्रसादच्या आयुष्यासाठी. अगं म्हणजे आज प्रसादने जर डोळं नाही ना उघडले तर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. तिकडे त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करणार आहेत म्हणे. त्याच्यात तर लई धोका असतो. मला ते नाही होऊ द्यायचं. आधीच त्याच्या जीवाला धोका आहे. तिकडे गेल्यावर अजूनच वाढेल आणि त्यात त्या शशिकांतला मोकळं रानच सापडेल. ताई, जरा खायला दे की ग, लय उपकार होत्याल. काय हो काका, काय पाहिजे? पोरी, संन्यासी आहे मी. आठवडाभर काय खाल्लं नाही ग. पोटाची आबाळ आहे आणि संकटाची छाया काय जात नाही. मला माहितीये ह्या घरावर बी संकट आलंय. हे पोरग जन्म आणि मृत्यूशी झुंजतय आणि बाहेर तुमचा दादा अग्निपरीक्षा देतोय, आहे का नाही? पोरी, काहीतरी खायला दे ग. मी आशीर्वाद देईन तुम्हासनी आणि या घरावरची समधी संकट पळून जातील. हा, खायला दे ग, खायला दे. बाबा, तुम्हाला घरात घ्यायला काही हरकत नाही, पण दादाने सांगितल्यावर ओळखी माणसाला वारायला सुद्धा उभं नाही करायचं. विचार करूनच आत घ्यायचं. हे पोरी, हे घेऊ दे. हे त्या पोराला चाटण म्हणून दे. बघ कसा तासाभरात उठून उभा राहतोय का नाही. खरं सांगताय तुम्ही?
खोटं बोलून काय मिळणार आहे मला पोरी? यातला एक सबूत जरी खोटा असेल का नाही तर मी इस्तवरनं चालत जाईन. हा भागू बाबांना जेवायला वाढते का? मी प्रसादला चाटण देते. या बाबा या. लय उपकार झालं बघा. युअर ऑनर, माझे वकील मित्र त्यांच्या आशिलाला वाचवण्यासाठी कुठल्याही खालच्या पातळीला जाऊ शकतील याचा अंदाज मला होताच युअर ऑनर. म्हणूनच काही गोष्टी मला कोर्टासमोर आणायच्या आहेत. कोर्टामध्ये मालन निंबाळकर या शालन निंबाळकर खून प्रकरणामधील प्रमुख साक्षीदार म्हणून उभ्या होत्या. पण अशा प्रकारची मालन निंबाळकर यांची ओळख कोर्टासमोर आणून साक्षीदार म्हणून त्यांच्या क्रेडिबिलिटीवरती प्रश्नचिन्ह उभं करण्याचा प्रयत्न केला जातो. माझ्या वकील मित्रांकडे बोलण्यासारखं काही नाहीये, दाखवण्यासारखा काही पुरावा नाहीये. त्यामुळेच त्यांनी अशा प्रकारची घाणेरडी खेळी केलेली आहे असं मला वाटतं युअर ऑनर. मी जे काय खरं होतं ते कोर्टासमोर मांडलं. यावर तुमच्याकडे काही तोड असेल तर तुम्ही त्याचे पुरावे सादर करा. नुसता आरोप करून काही होणार नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणताय त्याला उत्तर म्हणून युअर ऑनर मी कोर्टासमोर एक अल्बम सादर करू इच्छिते. हा अल्बम युअर ऑनर जालिंदर निंबाळकर यांच्या फॅमिलीच्या फोटोजचा अल्बम आहे. माय लॉर्ड नीट बघून घ्या अल्बम. ह्याच्यामध्ये मालन निंबाळकर आणि शालन निंबाळकर ह्या बरोबरीने उभ्या आहेत असं दिसतं. युअर ऑनर, कायद्याने कुठेही नोंद नसली तरी पारंपरिक घरांमध्ये स्त्रीने मंगळसूत्र घालणं आणि कपाळावर कुंकू लावणं हेच तिचं लग्न झाल्याचं प्रतीक आहे. आणि गावामध्ये चौकशी केली तेव्हा मालन निंबाळकर हरतालिका ते वटपौर्णिमा याच्यामधले सगळे सण खूप उत्साहाने साजरा करत होत्या असंच कानावर आलेलं आहे. आणि त्याचे पुरावे म्हणून त्या प्रकारचे फोटो पण अल्बममध्ये आहेत युअर ऑनर. पुढे पाहाल तर शालन निंबाळकर यांचा मुलगा शत्रुघ्न निंबाळकर याच्या लग्नामध्ये मालन निंबाळकर त्याला आशीर्वाद देताना दिसत आहे. युअर ऑनर, बायको म्हणून प्रत्येक रीत पाळत आलेल्या मालन निंबाळकर आज अचानक जालिंदर निंबाळकर यांना पत्नी म्हणून जड का झालेले आहेत याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे जालिंदर निंबाळकर यांना त्यांची साक्ष खोटी ठरवायची आहे युअर ऑनर. माझे वकील मित्र इतका अट्टहास करत आहे हे नातं खोटं ठरवण्याचा, त्याचं काय कारण असेल हे आता कोर्टापुढे स्पष्ट झालेलंच आहे. हे बघा मॅडम, जे काही खरं होतं त्या फॅक्ट्स फक्त मी कोर्टासमोर मांडल्या. परांजपे साहेब, फॅक्ट व्हॅलिड असेल तरच ती कोर्टासमोर आणावी. मी माझ्या वकील मित्रांना विनंती करते युअर ऑनर की माझ्या आशिलाची बदनामी होईल असे कुठलेही विधान त्यांनी करू नये. एका महिलेची मानहानी केली तर आम्ही तुमच्यावर दावा ठोकू शकतो याची कल्पना असेलच तुम्हाला. तुम्ही मला कायदा शिकवायची गरज नाहीये मॅडम. मग तुम्ही सुद्धा मर्यादा सोडून बोलण्याची गरज नाहीये. हे बघा कालिंदी मॅडम, तुम्ही माझा अपमान करत आहात. कोर्टाची शिस्त पाळावी आय एम सॉरी युअर ऑनर. हे निदान वकिलांना तरी सांगायला लागू नये मला. आय एम सॉरी मॅडम. या केसची आजची कार्यवाही आत्तापुरती थांबवत आहे मी.